नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपलं PYQ सेशन मध्ये आहे रायगड पोलीस। महत्त्वाचं आहे, रायगडला जे महत्त्वाचे प्रश्न होते ते सर्व तुम्हाला आपण नोट डाऊन करून घ्यायचे, जे तुम्हाला IMP वाटतं, जे तुम्हाला समजत नाही म्हणूनच तुम्ही PYQ बॅच घेतली। आणि महत्त्वाचं म्हणजे काळजी करू नका, सगळे प्रश्नपत्रिका घेणार आहे आपण, पण आपल्या डेली अपलोड होत असतील, टेन्शन घ्यायचं नाही। तुम्ही निश्चिंत राहा, वरच्या प्रश्नपत्रिका बघत येऊ सर आपल्या खालच्या झालेल्या असणार आहे। ओके, चला पहिला प्रश्न काय सांगतो बघा रे, अनुध्वनी या शब्दाचा समानार्थी। आता इथे समानार्थी शब्द जे आहे ना, हे तुमचे वाचन पाहिजे। समानार्थी, विरुद्धार्थी ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे, किंवा रोज याला ना 15 मिनिटं तरी देत जा। 15 मिनिटं काय करायचं ना, रोज समानार्थी शब्द घ्या डेली, आणि ते प्रश्न काय करा, तो वाचन करा या प्रश्नांचं, तेव्हा तुमचे ते पाठ होणार आहे समानार्थी विरुद्धार्थींचे। तर अनुध्वनी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द जर विचारला ना आपल्याला, तर याचं योग्य उत्तर काय माहिती का, प्रत्यंतर। काय तर प्रत्यंतर, गडगडाट नाहीये, अनुकूल नाहीये, अनाठाई पण नाहीये, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे प्रत्यंतर असणार आहे। चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा, विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द काय। विषाद या शब्दाचा परत एकदा विचारले बघा, म्हणजे 25 पैकी जर मराठी व्याकरण असेल तर 4-5 मार्काला समानार्थी विरुद्धार्थीचे, मग ते आपल्याला कळले पाहिजे, ते आपल्याला आले पाहिजे। तर विषाद या शब्दाचा समानार्थी शब्द विश्वास, संहार, दुःख, सशक्त। तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर विषाद शब्दाचा समानार्थी आहे दुःख। काय तर दुःख, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे। ओके, चलो नेक्स्ट बघा, औडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी। आता बघा, 2 समानार्थी विचारले आणि नंतर विचारला 3 नंबरचा विचारला आपल्याला विरुद्धार्थी विचारला बघा, म्हणजे 2 समानार्थी लगेच एक विरुद्धार्थी टाकला। या गोष्टीवरनं समजतं ना, मराठी व्याकरणामध्ये विरुद्धार्थी समानार्थी वाक्यप्रचार हे आपण केले पाहिजे, दररोज 10 मिनिटं दिली पाहिजे, याच्यावर प्रश्न विचारले जातात आपल्याला, होय की नाही। त्यासाठी बघा, औडंबर या शब्दाचा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आशा, आधुनिक, डळमळीत। तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, साधेपणा। योग्य उत्तर काय असणार आहे, साधेपणा। हा काय तर औडंबर शब्दाचा विरुद्धार्थी। ओके, लक्षात असू द्या, हे IMP म्हणजे युनिक प्रश्न आहे, नवीन आलेले, पाठ करून ठेवा, तुमच्या लक्षात राहील, म्हणजे पेपरला जर कुठं आले परत तर विसरायला नको। 8 हात लाकूड 9 हात धलपी ह्या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो बघा। काय रे, 8 हात लाकूड 9 हात धलपी ह्या म्हणीचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहित पाहिजे। आता या म्हणीचा काय, मूर्खपणाची अतिशयोक्ती, अडाणी माणसात एखादा शहाणा माणूस असणे, एक संकटातून मोठ्या संकटात सापडणे, प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करत असतो। तर इथं काय, 8 हात लाकूड आहे, म्हणजे लाकूड बघा किती, 8 हात लाकूड आहे आणि 9 हात धलपी, असं होईल का, बरं ना, असं नाही होणार। 8 हात लाकूड 9 हात धलपी, असं नाही, हे मूर्खपणाची अतिशयोक्ती। आता अतिशयोक्ती म्हणजे काय माहिती का, फुगवून सांगणे, काय करणे तर फुगवून सांगणे, त्याला म्हटलं जातं अतिशयोक्ती अलंकार म्हणतात। कोणता अलंकार म्हणतात, तर अतिशयोक्ती। ओके, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। चलो नेक्स्ट बघा, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे। आता तुम्हाला मी सांगितलेलं, याच्या आधी पण सांगितलंय, PYQच्या बॅच मध्येच बोललेलो आहे, आणि त्याच्या आधी पण मी तुम्हाला इथं पण सांगितलंय, कुठं, आपल्या संपूर्ण बॅच मध्ये। एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे म्हणजे या शब्द समाबद्दल एक आहे ना तुम्हाला अर्थ सांगायचा आहे, पण हा अलंकार आहे, मुळात एक अलंकार आहे। जेव्हा एकाला बोलायचंय पण त्याला आपण समोरासमोर नाही बोलू शकत, कारण त्याला बोललं तर मग भांडणं होतील ना, मग वाद होतील दोघांमध्ये। मग जर सासूला जर सुनेला बोलायचंय तर सुनेला बोलून चालेल का, नाही, जर सासू सुनेला बोलायला गेली तर मग वाद होतील, मग वाद झाले तर मग दररोज भांडणं। मग ती काय करते, सासू तिच्या मुलीला बोलते, आणि सासू बोले सुने लागे, असं आहे, म्हणजे लेकी बोले सुने लागे, असं त्याचं, मुलीला बोलायचं बरोबर ते सुनेपर्यंत पोहोचतं, लक्षामध्ये। मग याला म्हणायचं अन्योक्ती, तितिक्षा, वल्कल, अजागळ। आता तितिक्षा तर येणार नाही, कारण तितिक्षा या हाल अपेक्षा सहन करण्याचा गुण, हाल सहन करण्याचा गुण, त्याला म्हणतात तितिक्षा असं म्हणतात। ओके, त्याच्यानंतर वल्कल म्हणजे ते झाडाचे साल वगैरे असते, त्याला वल्कल म्हणतात। मग अन्योक्ती आणि अजागळ, तर अजागळ नाहीये, अन्योक्ती, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, त्याला काय म्हटलं आता, अन्योक्ती। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। ओके, सर्वांना समजत असेल अशी अपेक्षा ठेवतो। चलो नेक्स्ट, चिखलात उमळलेले कमळ या शब्दासाठी शब्दसमासासाठी एक शब्द सांगा। कमळ शब्दाचा
त्याच्यासारखाच एक शब्द सांगायचा, मनोहर मीनाक्ष, इथं मीनाक्षी, हा मनोहर मीनाक्षी, त्यानंतर पानंद आणि पंकज. आता कमळ शब्दाला आणखीन कोणत्या नावाने ओळखलं जातं? कमळ शब्दाला आणखीन कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर कमळ म्हणजे चिखलात जन्मलेला पंकज. कमळचा समानार्थी शब्द काय? तर पंकज आहे. काय? तर चिखलात जन्मलेला. मग हा त्याचा काय ना एक समानार्थी शब्द दिलेला आहे, समानार्थी. त्याचा आपल्याला म्हणलंय की त्याच्या अर्थाचा एक शब्द निवडा, तर त्याचा अर्थाचा एक शब्द निवडला पंकज आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर. चलो नेक्स्ट. पटपट बघून झालं गरजेचं आहे. जास्त जिथं लॉजिक आहे तिथं लॉजिक लावू, जिथं नाहीये, जिथं तुम्हाला महत्वाचं आहे ते मी सगळे तिथे घेतलेले प्रश्न. ओके, जसं द्राक्षांचा घडा असतो, बरोबर, द्राक्षांचा घडा असतो, म्हणजे जो समोर राहतो ना, द्राक्ष असतात त्याला लागलेले असतं ना, त्याला म्हणतात द्राक्षांचा घडा असतो. तसं काजूची काय राहते रे? काजूची जाळी, गाथण, रास, कुंज. नाही, जाळी तर येणार नाही, बरोबर ना, जाळी नाही असणार. गाथण, रास आणि कुंज. कुंज पण नाहीये आणि रास पण नाहीये, तर काजूची असते गाथण. काजूची काय राहते? गाथण. जसं द्राक्षांचा घडा असतो ना, तशी काजूची राहते, गाथण राहते. मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय असणार आहे? तर योग्य उत्तर असणार आहे. ओके, चलो नेक्स्ट. जशी कोल्ह्याचा आवाज जो राहतो ना, कोल्ह्याचा आवाज, ती कोल्हे कुई राहते. कोल्हा जसा आवाज काढतो ना, त्याला म्हटलं तर कोल्ह्याची कोल्हे कुई म्हणतात. तसं भुंग्यांचा काय राहतो? म्हणजे भुंग्या जेव्हा आवाज करताना तेव्हा त्यांचा आवाज कसा येतो? गुंजाराव येतो, कलरव येतो, घळघळ येतो की भळभळ येतो. ओके, जसं कोल्ह्याने आवाज काढल्याच्या नंतर त्याचा कोल्हे कुई होती, तसं भुंग्याने आवाज काढल्याच्या नंतर त्याचं काय होतं? तर गुंजारव होतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जशी भुंग्याचा काय राहतो? गुंजारव असतो. ओके, कोल्ह्याची कोल्हे कुई आणि भुंग्याचा काय राहतो? गुंजारव असतो. चलो नेक्स्ट. मीठ भाकर या समासाचा प्रकार. मीठ भाकर महत्वाचा आहे, हा महत्वाचा आहे, आयएमपी करून घ्या, पेपरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, मीठ भाकरचा तुम्हाला विचारलं समासाचा. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व यापैकी नाही. एवढं तर समजलं आम्हाला का द्वंद्व समाज आहे, कारण सगळे द्वंद्व चाललेले. ओके, बघा इथं द्वंद्वच आहे. द्वंद्वचे प्रकार आहे, समासाचे एकूण प्रकार 4 आहे. समासाचे प्रकार किती आहे? एकूण तर 4 आहे, त्याच्यामधला हा एक प्रकार आहे. त्याच्यातला हा एक प्रकार आहे, तो म्हणजे द्वंद्व समास. मग द्वंद्वचे 3 उपप्रकार आहे, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. आता हा कट झाला आणि हा कट झाला. वैकल्पिक म्हणजे काय माहिती का? हे किंवा नाही, हे किंवा ते, हे किंवा ते. जर दोघांपैकी एकाची निवड करायची असेल ना, तर त्याला म्हणायचं काय? म्हणायचं तर वैकल्पिक म्हणायचं. आता मीठ भाकर एकाची निवड करता येईल का? नाही नाही, इथं दोन्ही पण गरजेचे आपल्याला. मग हे किंवा ते चालणार नाही. ओके, मग हा पर्याय कट झाला आणि यापैकी हा पण कट झाला. उरले दोघ जण, समाहार द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व. आता इतरेतर मध्ये काय वापरता माहिती का? आणि व, आणि व वगैरे असे वापरता. हा, आता समाहार म्हणजे काय राहतो माहिती का? जे त्याच्यामध्ये जास्त पदार्थ असतात आणि त्यासाठी एकच शब्द वापरायचा असतो. आता आपण काय म्हणतो? आम्ही साधे माणसे बाबा, आमच्या घरी मीठ भाकर भेटल. काय म्हणतो आपण? आमचं घर साधं आहे, आम्ही काय एवढे मोठे नाहीये, आमच्या घरी मीठ भाकर भेटल तुम्हाला. मग मीठ भाकर म्हणजे काय? तर मीठ भाकर सगळं साधं जेवण आपलं. त्याच्यामध्ये काय आपल्याकडे पाचपक्वान्न नाही, दूध, श्रीखंड, काय पनीर म्हणा, काय अशा मोठ्या मोठ्या काही जेवणाचं हे नाही आपल्याला. मीठ भाकर म्हणजे त्याचं सगळं साधं जेवण आलं. मग त्याला म्हणायचं समाहार द्वंद्व समास. त्याला काय म्हणायचं? समाहार द्वंद्व समास. मग आता समाहार द्वंद्ववर आपल्याला आयएमपी दिलाय ना, मग याच्यावर अजून पेपरला प्रश्न विचारले जाऊ शकतात. काय विचारले जाऊ शकता? तर इथं बघा, लक्ष द्या. चहा पाणी, हे पण उदाहरण समाहारचेच. बघा हे सर्व समाहार द्वंद्वच आहे. समाहार द्वंद्व समास, त्याचेच उदाहरणे. बघा काय रे? चहा पाणी म्हणजे काय? चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. भाजीपाला, भाजीपाला तत्सम वस्तू. ओके, केर कचरा म्हणजे काय? तर केर कचरा, इतर टाकाऊ पदार्थ. पाला पाचोळा, पाला पाचोळा, काटक्य. चूक भूल घेणे देणे. नदी नाले, नदी नाले ओढे. असे हे याला म्हणायचं समाहार द्वंद्व. याच्यातला जरी प्रश्न आला, तुम्हाला हे उदाहरण जरी आले तरी काळजी करू नका, तुमचा मार्क जाणार नाही. तेवढी मी काळजी घेतली तुमची. जिथं आयएमपी तिथं आयएमपी. ओके, चलो नेक्स्ट. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. वडिलांनी मुलाला शाळेत घातला. कर्तू कर्म संकर, कर्तू भाव संकर,
कर्मभाव संकर आणि भाव कर्तरी. आता इथं महत्वाचं आहे आता इथं महत्वाचं काय माहिती काय, संकर आहे हा, मिश्र प्रयोग आहे. प्रयोगाचे प्रकार 3 आहे बरोबर ना, कर्तरी बरोबर की नाही, कर्तरी, कर्मणी आणि भावे. आता या तिघांचं जेव्हा मिश्रण होतं ना त्याला म्हटलं जातं संकर. त्याला काय म्हणतात, संकर म्हटलं जातं. संकर म्हणजे काय, दोन प्रयोगांचं एकत्रीकरण. दोन प्रयोगांचं काय तर एकत्रीकरण असतं, त्याला म्हणतात संकर असं म्हणतात. मग बघा आता याचं योग्य उत्तर काय माहिती का, वडिलांनी मुलाला शाळेत घातले तर कर्मभाव संकर आहे. आता कर्मभाव काय माहिती का, कर्मभाव मध्ये वाक्यामध्ये कर्त्याची सुरुवात तू तुम्हीने होत नाही, म्हणजे तू किंवा तुम्हीने होत नाही. तू किंवा तुम्ही म्हणजे इथं सुरुवात तू किंवा तुम्ही येणार नाही. हा लक्षामध्ये, हा पहिला नियम आहे. दुसरा नियम म्हणजे कर्त्याला प्रत्यय असतो. ठीक आहे, प्रत्यय असतो ना, आहे प्रत्यय. ओके सर, काही टेन्शन नाही. वडिलांनी शाळेत घालणारे कोणी, वडील आहे, हे झाले कर्ता. शाळेत घालण्याची क्रिया कोणावर घडली, मुलावर, हे झालं तुमचं कर्म. ओके, आणि इथं क्रियापद सत सत नसतं. क्रियापद सत हे नसतं, स किंवा त नसतो. ओके, तिथं एक मात्रा असतो. एक मात्रा म्हणजे वडिलांनी मुलाला शाळेत घातले असं पाहिजे होतं, इथं एक मात्रा पाहिजे. मग ह्या लॉजिकनी जर आपण गेलो ना तर याचं उत्तर असणारे कर्म भाव संकर. तुम्हाला लक्षात नसेल आलं ना, टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी तुमच्या सोबत आहे, लास्ट पर्यंत सोबत राहील, काही काळजी करू नका. व्यवस्थित फक्त लेक्चर करा आणि काय फीडबॅक असेल ना तिथे चार्ट ऑप्शन आहे त्याच्यावर नक्की टाका, म्हणजे मला एक ऊर्जा भेटते काम करायची. चलो बघा आता इथं काय, कर्ता व कर्म नाम असून दोघांनाही प्रत्यय असतो. बघा, कर्ता कर्म नाम असून, ते दोन्ही नाम असताना दोघांनाही प्रत्यय असतो. हा पहिला नियम आहे कर्मभावचा. कर्म पुलिंगी किंवा स्त्रीलिंगी, म्हणजे एक तर तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल. आता मुलगा होता तो पुलिंगी आहे. कर्मानुसार क्रियापदाची रचना असते, म्हणजेच क्रियापदाला लालीचे प्रत्यय असत्या, हो त्याच्यामध्ये होते लाली ले लेव असतात. ओके, कोणते बघा, ला ली ले आणि लो हे प्रत्यय असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रियापद बदल होत नसेल तर त्या स्पष्टपणे सकर्मक भावी प्रयोग असतो. याचा काही नियम नाही, पण हे दोन तरी कमीत कमी लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, बापाने पोराला धोपटले. हे बघा, बापाने पोराला धोपटले. ओके, आता धोपटणारा कोण आहे, बाप आहे. ओके, वाक्यामध्ये कर्त्याची सुरुवात तू किंवा तुम्ही झालेली नाही, बापाने झाली. इथं कर्ता किंवा कर्माला दोघं पण नाम आहे. आता हा पण नाम आहे आणि हा पण काय तुमचा नाम आहे, दोघांना प्रत्यय लागलेले. इथं ने लागला, इथं ला लागला. कर्म पुलिंगी स्त्रीलिंगी असते, कर्मानुसार क्रियापद बदलते. ओके, आणि इथं काय एक मात्र आहे. मग तुम्हाला थोडं काय सांगू का, कर्मभावचे नियम बघा. कर्मभावचे नियम मी शॉर्टकट सांगतो, हा लक्षात ठेवा, विसरायचं नाही. वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्हीने होणार नाही. तू किंवा तुम्हीने होणार नाही, हा शॉर्टकट आहे. हा, त्यानंतर कर्त्याला प्रत्यय असतो. ओके, आणि क्रियापद एक मात्रा असते. किंवा असते. हे 3 नियम करून ठेवा. याला म्हणायचं कर्मभाव. याला काय म्हणायचं, कर्मभाव संकर. पाठ करून ठेवा, याच्यावरच उत्तर निघेल तुमचं. ओके, चलो. नवऱ्याने बायकोला झोपटले वगैरे किंवा मारले वगैरे असे पण उदाहरणं आहे. चलो नेक्स्ट. पुढील वाक्याचा काळ ओळखायचा आहे तुम्हाला. मी बरोबर 6 वाजता उठत जाईन म्हटलेलं आहे. मी बरोबर किती वाजता, 6 वाजता उठत जाईन म्हटलेलं आहे. साधा भविष्यकाळ, उठत जाईन म्हटलेलं आहे, तो दररोज उठणार आहे तो भविष्यामध्ये. हा पर्याय कट झाला. पूर्ण तो उठलाय का अजून, दररोज नाही, कट झाला. हा पूर्ण भविष्यकाळ, यापैकी नाही तर नाहीच आहे. तो रीती भविष्यकाळ येईल. का बरं माहिती का, मी बरोबर 6 वाजता, आता भरती आली ना, बरोबर ना, भरती येणार आहे आता, परीक्षा वगैरे सुरू आहे, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर मग याच्यामध्ये काय माहिती का, मी बरोबर 6 वाजता उठत जाईन म्हटलेलं आहे. म्हणजे आता जाग येणार तुम्हाला, आपल्या आपच येईल, ती नॅचरल आहे. कारण जेव्हा परीक्षेचं वातावरण तयार होतं ते उठवायची गरज नाही, लगेच डोळ्यासमोर वर्दी दिसते. वर्दी दिसली का माणूस उठणार, म्हणजे उठणारच. मग इथं काय येणार आहे, तरी ती भविष्यकाळ. कारण तुम्हाला आता पुढचे जे काय तुमचे राहिलेले दिवस आहे त्या दिवसामध्ये तुम्हाला दररोज उठायचंय, बरोबर 6 वाजता उठत जाईल. ओके, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चलो नेक्स्ट. तोंडा वाट्या निघणाऱ्या मूळध्वनींना काय म्हणतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पाठ असणार. शब्द, वाक्य, वर्ण आणि स्वर. जे आता माझ्या तोंडा वाटे जे काय मूलध्वनी बाहेर पडतायत किंवा मी तुमच्याशी जे बोलत असताना जे माझे वर्ण बाहेर पडताय त्याला म्हणायचं वर्ण.
आपल्या तोंडावाट्या निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात तर वर्ण असं म्हणतात. काय म्हणतात तर वर्ण. एकूण वर्ण विचारल्यास सांगायचे 52, स्वर विचारल्यास सांगायचं 14 सांगायचे. किती तर 14. एकूण वर्ण 52च बरोबर आहे. हा लक्षात असू द्या. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं तर वर्ण असं म्हणायचं. ओके चलो नेक्स्ट. अलंकार ओळखायचा बघा तुम्हाला. अलंकार हा बऱ्याचदा रिपीट झालेला, याला आपण IMP करूया नवीन विद्यार्थ्यांसाठी, आणि ज्यांचा पेपर कमी त्यांनी पण याला लिहून ठेवा, वहीमध्ये पाठ करा. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे. काय म्हणले? अलंकार ओळखा. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू द्या. दृष्टांत, रूपक, उपमा आणि अनन्वय. अनन्वय म्हणजे त्याच्यासारखा तोच, त्याच्या सारखा कोणता तोच असतो त्याला म्हणतात अनन्वय. दृष्टांत म्हणजे एखादा दाखला पटवून देण्यासाठी अजून एक उदाहरण द्यावं लागतं, त्याला म्हटलं तर दृष्टांत. रूपक म्हणजे उपमय आणि उपमान सारखंच असतं. उपमय व उपमान सारखेच असते. आणि इथं काय म्हणले? आभाळागत. उपमा म्हणजे काय माहिती का? उपमा दिली जाते, याच्यातले काही शब्द लिहून देतो, पाठ करून ठेवा बघा. समान सारखा, प्रमाणे परिगत. समसमान सारखा, प्रमाणे परिगत. याच्यातली उपमा दिली असती एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत केली जाते, आणि त्या उपमा देण्यासाठी हे शब्दांचा वापर करतात. समसमान सारखा, प्रमाणे परिगत. मग आता इथं काय आलेलं? गत आलेलं बघा. आभाळागत माया तुझी. काय आला तर गत आला. मग आला की नाही म्हणून याला म्हणायचं उपमा अलंकार. म्हणून याला काय म्हणायचं? उपमा अलंकार. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अलंकाराचे प्रकार जर विचारले तर अलंकाराचे प्रकार विचारल्यास सांगायचे 2 प्रकार आहे. हा प्रकार जर विचारले किती तर प्रकार किती सांगणार तुम्ही? 2. ओके चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील कोणता स्वर नाही? इतक्याच सांगितलं. एकूण स्वर किती तर 14. एकूण स्वर किती? 14. आता विचारलं नाही म्हणलेले. उ आहे का? हो आहे. कोणता आहे? रस्व आहे. रस्व स्वर आहे. ओके, कारण ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो त्याला म्हटलं तर रस्व स्वर. मग आता अ आहे का? हो सर अ पण आहे. अ कोणता आहे? रस्वच आहे. ओके टेन्शन नाही. ए आहे का? हो आहे. ए म्हणजे काय हो सर? तर ए म्हणजे एक मात्रा. ए म्हणजे काय तर एक मात्रा. ओके, म्हणजे गणेश शब्द लिहितो ना आपण, गणेश, इथं हा ने देतो बघा एक मात्रा, त्याला म्हणलं आता हा ए. ओके, एक आहे तुमचा संयुक्त स्वर. एक आहे तुमचा संयुक्त स्वर. एकूण संयुक्त स्वर किती सर? तर एकूण संयुक्त स्वर ए, ऐ, ओ, औ. बरोबर ना? हे 4चा समावेश होतो इथं संयुक्त स्वरांमध्ये. ओके, रस्व स्वर किती त्याने सांगितले सर? ते पण सांगतो बाळा, काय टेन्शन नाही. एकूण 5 आहे. कोणते? अ, ई, उ, रू आणि लू. हे 5 आहे तुमचे. हा हे काय तर रस्व आहे आणि हा संयुक्त आहे. संयुक्त कोणते बघा? ए, ऐ, ओ आणि औ. ओके, हे 4 तुमचे काय तर संयुक्त आहे. मग आता ग कोण आला? हा कुठून आला हा सर? हा सांगा. बरोबर आहे ना? त्यांनी नाहीच विचारलाय तुम्हाला. काय म्हणले? नाही म्हणलेले. खालीलपैकी कोणता संयुक्त कोणता स्वर नाही म्हणलेले? हा ग नाहीये. हा ग दुसरा आहे. हा उगा त्यांच्यामध्ये आला. हे 3 जण एकाच जातीचे आणि हा वेगळा. मग हा कोण आहे? हा आहे तुमचा व्यंजन. हा व्यंजन. कोणता व्यंजन? हा मृदू व्यंजन आहे. कोणता आहे तर मृदू. ऐका लक्षात, ग जड दब सांगितलं होतं वर्णमालेमध्ये, मग त्याच्यातला आला हा. मग याला कट करा. हा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके चलो नेक्स्ट. समजतंय का नाही मला सांगा, एकदा फीडबॅक द्या. हा जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार काय आहे? बघा महत्वाचा आहे, टर्निंग पॉइंट आहे हा. प्रश्न विचारता पेपरला बऱ्याचदा विचारलेला आहे. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार म्हणलेले आहे. दंत तालव्य, तालव्य, दंत आणि मृदन्य. काय येईल रे? बघा बरं, दोघं तर सारखे. दंत तालव्य मध्ये पण ज येतो. एक सांगायचं तुम्हाला, इथं येतो छ, ज आणि झ. आणि तालव्यामध्ये पण येतो छ, ज आणि झ. इथं पण येतो. काय टेन्शन नाही सर, तुम्ही असल्यावर आम्हाला काय काळजी करायची नाही. तुम्ही आम्हाला बरोबर समजावून सांगशाल. मी आहे ना. ओके, हे 2 कट आहे. हा हे दोघांचं नाव नाही घ्यायचं, ते ऑप्शन मधून कट झाले, ते नाहीच आहे. आता इथं आहे ना, हा असतो अयुक्त, आणि हा असतो ययुक्त. म्हणजे काय माहिती का, एखाद्याचा उच्चार केला तर त्याचा उच्चार करताना जर अ चा उच्चार होत असेल, आता जनाबाई म्हणलं की नाही, जनाबाई,
तर जनाबाई म्हणताना काय झालं तर अ आला, अ आला. जानाबाई म्हणला असं ना जानाबाई, तर जानाबाई म्हणताना काय आला असं या आला असं, पण तुम्ही जानाबाई म्हणायचंच नाही. एखाद्याची बोबडी वळत असेल तर तो जानाबाई म्हणाल, पण पुस्तकी भाषेमध्ये जनाबाई असंच म्हणतात. मग हा दंत तालव्य हा च छ ज ज इथं तालव्यामध्ये च छ ज ज येतो, हा अयुक्त आणि हा ययुक्त आहे. जेव्हा आपण जनाबाई रफ उच्चार करू ना तेव्हा त्याला म्हणायचं दंत तालव्य, आणि जेव्हा सॉफ्ट उच्चार करू त्याला म्हणायचं तालव्य. आता जनाबाई काय वाटतं तुम्हाला अ आलाय की नाही, बरोबर ना. मग पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर बरोबर असणार आहे दंत तालव्य. बरं दंत तालव्याला काय म्हणता, तर दंत तालव्याला म्हणता वत्स्य ध्वनी म्हणतात. हा प्रश्न मीराबाईंदरला आला होता याच्या आधीच्या भरतीला. दंत तालव्याला एक नाव आहे काय तर वत्स्य ध्वनी असं म्हणतात. ओके, पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चलो त्याच्याबद्दल आणखीन बघा आता. दंत तालव्य जात, बघा हे शब्द सगळे जात, जहाज, झगा, चव, जरा, जावई, जनाबाई, चाकर, चवाटा, जांभूळ, चटई, चारा, जोगवा, चमचा, चावडी, चांदवा, चांदणी, झबले, झोका, जत्रा, जागरण. आणि तालव्यामध्ये काय तर जन्म, छान, चक्र, छत्री, झाकी, जंगल, झका, चक्कर, चकोर, छाया, जंग, चमत्कार, छाप, वाछा, चाही, चलाक, जादू, छाती, जनक, जन्म, जनता, जल, चार आणि चादर. चार आणि काय तर चादर. ओके, हे सगळे तालव्य आणि वरचे सगळे काय तर दंत तालव्य. वहीमध्ये लिहून पाठ केले तरी चालेल, बेस्ट राहील. ज्याला समजत नाहीये त्याने डायरेक्ट हे शब्द पाठ करा, वरचे दंत तालव्य आणि इकडचे तुमचे खालचे काय तर तालव्य. ओके, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. जेवताना कधी बोलू नये, हा प्रश्न रिपीट आला बघा. हा प्रश्न परत आलेला आहे, म्हणजे रिपीट झालेला हा प्रश्न. जेवताना कधीही बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा. कृदंत, आता कृदंत म्हणजे काय, कृदंत म्हणजे काय हे समजून घ्या. तर कृदंत म्हणजे आहे धातू साधित. कृदंतलाच काय म्हणायचं, धातू साधित म्हणायचं, धातू साधित असं म्हणायचं. ओके, मग आता इथं जेवताना कधी बोलू नये. मग आता जेवताना, जेवता नाही, ताना पण नाही, जेव पण नाही, तर जेवताना म्हणलेलं आहे. मग हा आहे तुमचा धातू साधित, म्हणजे धातूपासून तयार झालेल्या शब्दाला असं म्हटलं जातं धातू साधित म्हटलं जातं. काय म्हटलं जातं तर धातू साधित, कारण तो कशापासून बनलाय तर या धातूपासून बनलाय, म्हणून त्याला म्हणायचं धातू साधित असं म्हणायचं. ओके, चलो नेक्स्ट. खालील वाक्यातील धातू साधित विशेषण ओळखा. ठीक आहे सर, काही टेन्शन नाही. तुम्ही आम्हाला याच्या अगोदर पण हा प्रश्न सांगितलेला आहे. धातू साधित विशेषण म्हणजे काय, तर धातूला प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दाला म्हटलं जातं धातू साधित असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, धातू साधित कशाला, तर हा धातूला प्रत्यय लागून तयार झालेला शब्द असतो. मग आता बघा बरं, काळा फळा हा एक गुण विशेषण. काळा फळा हा काय तुमचा गुण विशेषण, गुण विशेषण. ओके, 10 वया संख्यावाचक, संख्यावाचक. ओके, सुंदर मुलगा गुण विशेषण. ओके, आणि पेट ती काडी, आता पेट हा धातू आहे आणि ती हा प्रत्यय. ओके, हा धातू लागला त्याला प्रत्यय, मग तयार झालं धातू साधित. तयार काय झालं, धातू साधित तयार झालं. ओके, मग आता पेटती काडी, मग घेऊन त्याचा काय ते योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पेटती काडी हे काय धातू साधित आहे. मग आणखीन काय उदाहरण देतो तेवढे पाठ करून ठेवा, पेपरला याच्या बाहेर येणार नाही. धातू साधितवर यायचं असेल ना तर बघा हेच उदाहरण येतील, एवढे पाठ करायचे तुम्हाला. कोणकोणते तर बघा ते पण सांगतो. पहिली व्याख्या बघा, क्रियापदातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. धातूंना प्रत्यय जोडून त्यांचा नामापूर्वी विशेषणासारखा उपयोग जर केला तर तो पण धातू साधित असतो. उदाहरणार्थ काय, पिकलेला आंबा. ओके, रांगणारे मूल, पेटती ज्योत, बघा इथं दिलं आलंय की नाही, वाहती नदी आणि बोलकी बाहुली, बोलकी बाहुली, बोचरी थंडी, हे सगळे काय तर तुमचे धातू साधित आहे. हे एवढे जरी पाठ करून ठेवले ना पोरांनो तरी पण तुमचा मार्क जात नसतोय. हा लक्षात ठेवा, एवढे पाठ करा फक्त. पिकलेला आंबा, रांगणारे मूल, पेटती ज्योत, वाहती नदी, बोलकी बाहुली, बोचरी थंडी, एवढं एकदम प्रॉपर करून ठेवा. ओके, चलो नेक्स्ट पुढे. वचन प्रकारानुसार विसंगत नाम, रिपीट झाला बघा हा प्रश्न, कॉपी पेस्ट. म्हणून तर पीवायक्यू करा सांगतोय तुम्हाला. पीवायक्यू का करायचे, कारण हेच कारण त्याचं का तेच प्रश्न रिपीट होत असतात. तेच प्रश्न
आपल्याला ते समजलं पाहिजे ना, ते कधी समजेल जेव्हा PYQ करशाल तेव्हा. तुमच्या मित्रांना पण सांगा, भावांना सांगा, जेणेकरून त्यांना फायदा झाला पाहिजे. तर वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखायचे. विसंगत मी याच्या आधी पण सांगितले उत्तर, पण परत एकदा सांगतो बघा. फुलचं काय होतं विसंगत ना, झुलचं झुली, चुलचं चुली आणि मूलचं मुली. बघा मूलचं काय मुली, हे तिघं बरोबर आहे, पण इथं फुली म्हणजे फुल पासून फुलीने होत, फुल पासून काय होतं फुले होतं, बरं फुले होतं, मग हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कारण आपण याच्या अगोदर पण हा तुमची कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे आपण. फुलपासून फुलीने होत, फुलपासून होतं फुले असं तयार होतं, म्हणून त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके चलो नेक्स्ट बघा. जगात सर्व सुखी असा कोण आहे, या वाक्याचं विधानार्थी वाक्य कोणतं. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जगात सर्व सुखी असा कोण आहे, तर जगात सर्व सुखी असा कोणीच नाहीये. विधानार्थी वाक्य काय, तर जगात सर्व सुखी असा कोणीच नाहीये, एवढंच लक्षात ठेवायचं. का, तर त्याच्या वाक्याचं विधानार्थी, विधानार्थी म्हणजे काय, कर्त्याविषयी माहिती सांगितली जाते, एक विधान केलं जातं, त्याला म्हटलं जातं विधानार्थी. मग एवढंच आहे. तुम्हाला असं वाटतं एखाद्याकडे पैसा आहे तो सुखी आहे, नाही, त्याला पण सुख नाही, त्याला पण टेन्शन आहे. एखादा गरीब आहे त्याला टेन्शन आहे, त्याला असं वाटतं मी कधी श्रीमंत होईल. बरं, ज्याला नोकरी त्याला नोकरीचं टेन्शन, ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी कधी लागेल याचं टेन्शन आहे. समजते का, तुम्हाला नोकरीने तुम्हाला हे टेन्शन आहे का मला नोकरी कधी लागेल, नोकरी लागली तुम्हाला हे टेन्शन येईल आता नोकरी सांभाळायची, रोज जायचं का आम्हाला, नको खूप प्रेशर आहे लक्षामध्ये. मग जगी सर्वसुखी असा कोण आहे, तर जगात सर्वसुखी असा कोणीच नाहीये. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि आजच्या दिवसातला आपला शेवटचा प्रश्न, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात. मराठी भाषेचे शिवाजी गोपाळ गणेश आगरकर, कधीच नाही. ओके, विष्णू शास्त्री चिपळूणकर बरोबर, कुसुमाग्रज नाही, बाळशास्त्री जांभेकर नाही. यांचं दर्पण साप्ताहिक होतं, जे 1832ला प्रसिद्ध झालं, पहिलं मराठी साप्ताहिक येते. ओके, मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोण आहे, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि हा तुमचा शेवटचा याच्याबद्दल माहिती. मराठी भाषेचे पाणिनी जर विचारलं तर सांगायचं दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठी भाषेचे पाणिनी कोण आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर. मराठीतील पहिलं मुद्रित व्याकरण कोणी लिहिलं, महाराष्ट्र भाषेचे व्याकरण गंगाधर शास्त्री फडके यांचे. मराठीतलं काय ते पहिलं मुद्रित व्याकरण मराठी भाषेचं. मराठीतली पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती, मोचनगड. कोणती, तर मोचनगड. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती, तर यमुना पर्यटन बाबा पदमजी यांची. तसंच मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहे, साळूबाई तांबेकर. आणखीन माहिती देतो तुम्हाला. साळूबाई तांबेकर. विरामचिन्हांचा मराठीमध्ये सर्वप्रथम वापर करण्यासाठी पद्धत यांनी सुरू केली ती कोणी, तर मेजर कॅन्डी यांनी सुरू केली ती. कोणी सुरू केली तिथं, मेजर कॅन्डी. विरामचिन्हांचा मराठीमध्ये सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत कोणी सुरू केली असेल तर मेजर कॅन्डी यांनी. ओके, अशा प्रकारे आज आपलं रायगड जिल्हा जो होता तो पूर्ण झाला. हा शेवटचा प्रश्न दिसत नाही, टेन्शन घेऊ नका, मी नेक्स्ट याला याचं कव्हर करून देईल मी. ओके चलो बघा, अशा प्रकारे आपल्या रायगडचा जो पेपर होता तो पेपर, त्याच्यामधलं मराठी व्याकरण जे होतं ते पूर्ण झालेले. आता आपला पुढचा पेपर असणार आहे. ओके चला, मग आजचं लेक्चर थांबवायचं का, अभ्यास करा, जास्तीत जास्त दिवस रात्र मेहनत करा, रक्ताचं पाणी करा, मेहनत करा, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं तुम्हाला, त्यासाठी मेहनत करायची. ओके, म्हणून सांगतोय जिद्दीने पेटा. येणारे दिवस हे तुमचे सुवर्ण असणार आहे. येणारा काळ कसा आहे, सुवर्ण काळ आहे. फक्त तुम्हाला थोडे दिवस मेहनत करायची, बस, बाकी काहीच नाही. बरोबर तुमचं चांगलं होणार आहे. ओके चलो, आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. लवकरच आपण पुढील पेपरला पुढील लेक्चर सोबत भेटूया. धन्यवाद.